हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज किनारी. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे, आज स्त्रियांनी स्वतःच्या बळावरती उभं राहून एक स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केले. आज स्त्रिया कोणत्या क्षेत्रात मागे नाही आहेत. अगदी व्यावसायिकेपासून स्त्रिया ज्या आहेत आता त्या पुढे आलेल्या आहेत आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपली एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू पाहतात. आणि आपण अशाच एका हरहुन्नरी कलाकाराला भेटणार आहोत. आणि आपली आजची मुलाखत जी आहे ती खूप विशेष आहे, कारण म्हणजे रादर आज जे व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी हे चित्र दिसत असेल समोर की आज आम्ही स्टुडिओमध्ये केवळ मी किंवा आपले पाहुणे असे नाही आहेत, तर आज बरंच काही तुमच्या समोर दिसतंय. तर अर्थात आज आपण एका अशा स्त्रीला भेटणार आहोत जिने आपल्या पॅशनलाच आपलं प्रोफेशन बनवलेलं आहे. आणि पॅशनला प्रोफेशन बनवल्यानंतर जर आपण जेव्हा काम करतो तर ते यशाचं शिखर गाठणं हे कसं सोपं होतं कदाचित हे त्यांच्याकडून पाहायला मिळतं. तर आजच्या आपल्या गेस्ट आहेत पूर्वा खोत. यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर जोशी क्रिएशन हा जो ब्रँड आहे तो सुरू केला आणि त्याला आता यशाच्या उंचीवरती नेऊन ठेवलेला आहे. त्या बीकॉम पदवीधर असल्या तरी त्यांना कलेमध्ये विशेष आवड होती आणि त्या कलेच्या जोरावरतीच हे जोशी क्रिएशन सुरू झालेलं आहे. त्या व्यवसायात उतरल्या. सुरुवातीला रिसेलर म्हणून काम करत असताना त्यांच्या रांगोळीच्या डिझाईन्स ज्या आहेत त्या लोकांना खूप जास्त आवडत होत्या. एकतर सुरुवातीला त्यांनी म्हणजे आपण नाही का घरातून काहीतरी सुरू करूयात म्हणून त्यांनी रांगोळीचा जो बिझनेस आहे, म्हणजे आर्टिफिशियल रांगोळी, आज आपण सगळ्यांनाच कल्पना आहे याविषयी, तर त्या रांगोळींचा जो बिझनेस आहे तो त्यांनी सुरू केला. आणि त्यानंतर रिसेलर म्हणून सुरू झालेला हा प्रवास कुठेतरी एक स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा बिझनेस, एक एंटरप्रेनर म्हणून नंतर त्यांनी यामध्ये एक झेप घेतली आणि स्वतः त्यांनी त्याच्यामध्ये क्रिएशन्स करायला सुरुवात केली. आणि स्वतः क्रिएट करता करता आज एक नव्हे दोन नव्हे तब्बल बऱ्याच विविध प्रकारच्या त्यांच्याकडे डिझाईन्स, विविध प्रकारचे मटेरियल्समध्ये बनवलेल्या डिझाईन्स, बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत. आणि अगदीच बऱ्याच वेळेला महिलांचा हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतात किंवा आपण एखाद्या छान सणासुदीला आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना आपण काय गिफ्ट द्यावं, अशा प्रकारचा जेव्हा खूप मोठं प्रश्नचिन्ह आपल्या समोर उभा राहतो तेव्हा म्हणजे त्या सगळ्या प्रश्नांवरती ही उत्तरं म्हणेन मी जोशी क्रिएशन आहे. तिथे गेल्यानंतर आणि मुळात म्हणजे स्वतःचं शॉप सुद्धा त्यांनी सुरू केलं आणि आज तिथे सुद्धा प्रचंड असा प्रतिसाद जो आहे, उदंड प्रतिसाद तिथे मिळतोय. बऱ्याच लोकांना त्यांचं हे काम आवडतंय आणि लोक म्हणजे जे माझ्यासारखे जर काही लोक असतील की ज्यांना या सगळ्या अशा खूप क्रिएटिव्ह गोष्टी आवडतात तर त्यांच्या खिशाला कात्री तिकडे गेल्यावरती लागतेच. तर अर्थात काही बऱ्याच वेळेला आपल्याला वेळ कमी असतो आणि मग कमी असलेल्या वेळेमध्ये आपण काहीतरी छान क्रिएटिव्ह आणि डेकोरेटिव्ह आपल्याला जर काही आयटम्स हवे असतील तर डू व्हिजिट जोशी क्रिएशन. आणि त्याच जोशी क्रिएशनच्या सर्वेसर्वा अर्थात पूर्वीच्या भक्ती जोशी आणि आत्ताच्या पूर्वा खोत आपल्यासोबत आहेत. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्याच्या ठिकाणी आचार्य 90 FM वर. थँक्यू व्हेरी मच. माझंच खूप भाग्य आहे की मला इकडे यायला मिळालं आणि कार्यक्रम सादर करायला मिळाला. नक्कीच. मॅम, आज आपल्या समोर मला असं वाटतंय तुम्ही शॉपमधले बऱ्यापैकी प्रोडक्ट आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, सॅम्पल्स. पण सॅम्पल्समध्येही बघायला गेलं तर 50च्या वरती जास्त सॅम्पल्स मला इकडे दिसत आहेत, जास्त आहेत. तर मला हेच म्हणायचं आहे की सुरुवात कशी झाली. आता तुम्ही सांगितलं की एका रांगोळीपासून रिसेलर म्हणून जो तुमचा प्रवास सुरू झाला आणि मग त्याच्यानंतर प्रॉपर प्रोफेशनल इन टू दिस फील्ड, ही जर्नी कशी होती? ऍक्च्युली कसं आहे की मला एक तर लहानपणापासून ड्रॉइंगची फार आवड होती. माझी खूप इच्छा होती की मला फाईन आर्ट्सला जायचं होतं. परिस्थिती नसल्यामुळे, म्हणजे ती खूप तेव्हा हलाखतीची परिस्थिती होती, मग त्यामुळे मी माझं पॅशन जे होतं ते मी तिकडे हॉबीमध्ये कन्वर्ट केलं. ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि जसं जसं सुट्ट्या मिळत गेल्या तसं त्या सुट्ट्यांमध्ये मी माझे ड्रॉइंग्सची काम हे होते ते मी पेंटिंग्समध्ये उतरत गेले. मी पूर्वी पेंटिंग्स पण करत होते. नंतर मग मी ॲज अ ग्राफिक डिझायनर म्हणून मी जॉब करायला लागले वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये. आणि मग त्याच्यातनं मला वाटलं की आपण काहीतरी वेगळं करावं. पण मी बरेच वर्ष 2015 पर्यंत मी ॲज अ ग्राफिक डिझायनर म्हणूनच मी जोशी क्रिएशनचा ब्रँड चालू ठेवलेला. आणि 2018ला माझं लग्न झालं आणि खरं सांगायचं झालं तर ह्याचं खरं श्रेय माझ्या मिस्टरांना आहे. कारण माझ्या मिस्टरांना रांगोळीची प्रचंड आवड आहे. ते स्वतः हाताने टिपक्यांची रांगोळी काढतात अजूनही.
म्हणजे मला इतकी वर्ष मी स्वतः करत होते, रांगोळ्या काढायचे, पण लग्न झाल्यापासून ते घरामध्ये रांगोळ्या त्या स्वतः काढतात. त्यांना ती खूप आवड आहे आणि त्यांनीच मला सांगितलं की तू या फील्डमध्ये काय जात नाहीस, तुझी क्रिएटिव्हिटी आहे, तू याच्यामध्ये उतरवायचा प्रयत्न कर. मी त्यावेळेला असा विचार केला, रांगोळी म्हणजे काय, दिवाळीला रांगोळी म्हटलं की आपण दिवाळीलाच आपण बाहेर काढतो, इतर वेळेला आपण असं कधी काढत बघत पण नाही की आपण पटकन 2 मिनिटात काढलं काम झालं. पण मी जेव्हा पहिल्यांदा घेतलं तर 2021ला जस्ट लॉकडाऊन संपलं होतं, 21ला मी पहिल्यांदा ॲज अ रिसेलर म्हणून मी उतरले. त्यावेळेला मी पॉलिमर प्लास्टिक संस्कारवादी रांगोळ्या ज्या आपण हाताने काढायचो ते डिझाईन्स मी रिसेलिंग करत होते. आणि मला वाटलं चल आता काय झालं, ऑक्टोबर दिवाळी संपली, आता काय नाही तर पुढच्या वर्षी बघू आपण. पण तो माझा खूप मोठा गैरसमज होता. मला ऑलमोस्ट दिवाळी संपल्यानंतर डिसेंबर जानेवारीमध्ये त्या प्रोडक्ट्सची एवढे डिमांड्स यायला लागले की मी त्याच्यासाठी तर काय करता येईल आपल्याला, कारण आपण मॅन्युफॅक्चरर तर नाही होत, पण आता कोणतरी मॅन्युफॅक्चर तर मला बघायला पाहिजे. आणि योगायोगाने माझीच शाळेतली मैत्रीण मला याच्यामध्ये मिळाली. म्हणजे आम्ही असं तिला मी जेव्हा अप्रोच झाले तर आम्ही गप्पा मारता मारता आमचं सगळ्या जुन्या गोष्टी निघाल्या. मग नंतर ती म्हणाली आम्ही एकाच याच्यामध्ये होतो, फील्ड एकच आहे आपलं, फील्ड एकच आहे. आणि नंतर मग मला कळलं की अरे ती माझ्यावरच आमच्या एरियामध्ये नाही माझ्या शाळेत होती. मग त्यावेळेला मग आम्ही नवीन मग तिच्याशी बोलून मग मी ते मॅन्युफॅक्चरिंग तिच्यावर करायला लागले याच्यामध्ये. त्यावेळेला मी पहिल्यांदा हा पॉलिमर प्लास्टिकचा संस्कारवरती रांगोळी आणली. मग त्याच्यात तुम्हाला पॉलिमरच्या आपण ज्या संस्कारवरती रांगोळी काढतो किंवा शुभचिन्ह असतात त्याचा वापर करत तिकडे मी केले. म्हणजे जवळजवळ 1.5 वर्ष मी शुभचिन्ह आणि ह्याच्यामध्येच करत होते पूर्णपणे. नक्कीच. म्हणजे सुरुवात ही खरं तर ह्या म्हणजे ज्या काही ह्याच्या रांगोळ्या होत्या त्या रांगोळ्यांपासून सुरुवात झाली आणि त्यामध्ये पण मग तेव्हा जो काही प्रतिसाद मिळत होता की रादर ऍक्च्युअली सोशल मीडियाचा यामध्ये बराच हेल्प होतोय, कारण सोशल मीडियावर तर आपण म्हणतो की पहिला पूर्वी कसं प्रिंट मार्केटिंग हा प्रकार, प्रिंट हे होतं. पण आता कसं ना, आता सगळे टेक्नोसेव्ही झाले, डिजिटल मीडियाचा एवढा वापर होतोय की ह्याचा अक्षरशः खूप, कारण त्यावेळेला हे जस्ट नवीन होतं आणि लॉकडाऊन जस्ट संपलं होतं आणि लोकांना कसा वेळ नव्हता की चला काहीतरी पटकन रांगोळी 2 मिनिटात काढायला पाहिजे, की आता काय कोण आलं अचानक आणि केळवण करायचं, तर मग त्यांना काहीतरी तिकडे बाजूला रांगोळी काढता आली पाहिजे. मग त्याच्यासाठी हे आम्ही हे चालू केलं आणि ते मला वाटलं नव्हतं की ते खूप चांगलं सक्सेसमध्ये जाईल त्याच्यात ऍक्च्युली. आणि आपण पाहतोय की हल्ली सगळ्यांचं जीवन इतकं धकाधकीचं झालंय, धावपळीचं झालंय की इच्छा असूनही बऱ्याच वेळेला आपल्याला की हा मला रांगोळी काढता येते, बरं मला आवडही आहे, पण माझ्याकडे वेळ नाहीये. मग या सगळ्यावरती हे सोल्युशन तुम्ही आणलंय किंवा अजून असे बरेच असतील, हे सोल्युशन मार्केटमध्ये आलं पण त्याचा इतका पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला. बरं, तुम्ही हा एक प्रोडक्ट लॉन्च केला, म्हणजे आणलात स्वतः अगोदर रिसेलर म्हणून आणि नंतर स्वतःचा म्हणून, पण यानंतर तुम्ही बऱ्याच गोष्टी नंतर इनोव्हेटिव्ह गोष्टी येत गेल्या. 2021ला माझं हे जसं झालं तसं 22मध्ये मी विचार केला की नुसतं पॉलिमरमध्ये करून थांबून चालणार नाही, कारण त्याच्यामध्ये मी एक्झिबिशन्स करायचे आणि एक्झिबिशनमध्ये मला कस्टमर्स व्हरायटीज ऑफ प्रकारचे मिळायचे कस्टमर्स. अरे मला ना तर खालीच बसता येत नाही, पण मग ह्याचा मला काहीच उपयोग नाही, तुम्ही असं काहीतरी करा की आम्हाला खाली न बसता टेबलावरती बसून रांगोळी काढून लगेच बाहेर नेऊन ठेवून देता येईल. मग त्याच्यावरती मी जरा रिसर्च करत गेले. त्यावेळेला मग मी MDF ह्या रांगोळ्या आमच्या आल्या मार्केटमध्ये. ऑलरेडी MDF रांगोळ्या मार्केटमध्ये होत्या पण ते माझ्या माहितीमध्ये नव्हत्या. मग मी ते रिसर्च केल्यानंतर, म्हणजे मी आणि माझ्या मिस्टरांनी दोघांनी मी सर्च केले, त्याच्यामध्ये मला काही वेंडर्स मिळाले की जे स्वतः MDFच्या रांगोळ्या मॅन्युफॅक्चर करतात. मग मी त्यांना गाठलं, त्यांच्याशी हे झालं, संवाद केला, बॉन्डिंग्स करून त्यांना मी माझे काही डिझाईन्स पाठवले आणि मग असं करून आमचं देवाणघेवाण करत करत आम्ही हे अशा MDFच्या रांगोळ्या आणल्या मोठ्या. या 12 इंचाच्या, 6 इंचामध्ये तुम्हाला 3 इंचापासून 12 इंचापर्यंत मिळतात. याच्यात तुम्हाला 24 इंच पाहिजे तर 24 इंच, याच्यात तुम्हाला साईजेस कस्टमायझेशन करून मिळतात, डिझाईन्स कस्टमायझेशन करून मिळतात. म्हणजे हेच आहे की
म्हणजे आपण इनोव्हेटिव्ह कसं होत जातो आणि अर्थात आपण जेव्हा कस्टमर सोबत जास्त जोडले जातो तेव्हा कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार मग आपण हे करू शकतो का, किंवा अच्छा माझ्या कस्टमरला या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे मग Yes. आपण त्यानुसार काहीतरी बनवूया. Yes. तसंच जसं आता ह्या तुम्ही रांगोळ्यांबद्दल सांगितलं आणि हे किती इझी टू यूज आहे. Yes, एकदम. म्हणजे असं पण नाहीये की हा एकच सॅम्पल माझ्याकडे आहे, तुम्ही अशा प्रकारचे 2-3 सॅम्पल घेऊ शकता आणि मुळात तुमच्या आवडीचे रंग तुम्ही त्याच्यामध्ये भरू भरू शकता. म्हणजे आज जर मी मोठ्या बाहेरच्या सर्कलमध्ये जर एखाद्या वेळेला आज मी लाल रंग भरलाय तर मी उद्या उठून तिकडे एखादा दुसरा रंग भरू भरू शकते. शकते. त्यामुळे ते जे रिपिटेटिव्ह वाटणार आहे तर तेही तसं वाटणार वाटत नाहीये. नाही. सो हे खूप छान कॉन्सेप्ट आहे मॅम. पण या कॉन्सेप्टला मग कसा प्रतिसाद मिळेल नाही, उलट तुम्हाला किंवा याच्यासाठी काय? मला खूप कस्टमर्स भरपूर मिळाले याच्यामध्ये. मला तेव्हा माझ्याकडे दुकान हा प्रकार काही नव्हता, मी घरूनच याचा का बिझनेस करत होते. मग त्यावेळेला मी एक्झिबिशन्स मॅक्झिमम रेग्युलर एक्झिबिशन्स करत होते. एक्झिबिशनला मला याला खूप डिमांड मिळाली, याच्यापेक्षा त्याला नंतर जास्त डिमांड मिळत गेला पूर्णपणे. कारण लोकांना बरं वाटतं ना की डिझाईन टेबलावर ठेवा, रंग भरा आणि दरवाज्यात नेऊन ठेवून द्या. नको असेल तेव्हा पुढच्याला दुसरा रंग भरून टाका, काम होऊन जातं याच्यामध्ये. बरोबर. अशामध्ये त्यामुळे त्याचा फायदा खूप व्हायला लागला कस्टमर्स. या व्यतिरिक्त तुम्ही मी अजून एका मला म्हणजे जसं तुमच्याबद्दल माहिती केली, अभ्यास केला त्यावेळेला कळलं की नंतर OHP शीट्स मध्ये सुद्धा तुम्ही रांगोळ्या असं म्हणजे- आपण म्हणतो ना Yes. की प्रत्येक कस्टमरला ना दरवेळेला ना काहीतरी इनोव्हेटिव्ह हा प्रकार पाहिजे असतो. मग आता नवीन अजून काय आणायचं, तर मी जसं तुम्हाला मगाशी मी म्हटलं की एकतर मी ना सोशल मीडिया हॅबिट पर्सन आहे. म्हणजे मला काही ना काहीतरी शोध मोहीम माझी Yes, चालूच yes. असते, माझी आणि माझ्या मिस्टरांची. मी इन्स्टावरती जास्ती सर्च मारते, मग त्याच्यामध्ये मला OHP शीटच्या रांगोळ्यांचे ट्रेंड दिसायला लागले. त्यावेळेला OHP शीट हा काय प्रकार असतो मला काहीच माहिती नाही. तिकडे पण तोच प्रकार जसा याचा झाला तोच प्रकार मी बघत होते की 1-2 वेंडर्सना मी तिकडे अप्रोच पण केलं, पण मला काही रिस्पॉन्स मिळाला नाही. पण नंतर मला एकीकडनं असं कळलं की त्याचे क्लासेस होतात. मग मी ते क्लासेस जॉईन केले एक सरांकडे, त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी शिकले. बस काही दिवस मी वेंडर्सकडनं घेत गेले याच्यामध्ये आणि मग नंतर आपापले स्वतःच इनोव्हेटिव्ह करत करत आपण डिझाईन्स बनवत गेलो. आणि याच्यात आपल्याकडे स्पेशालिटी म्हणजे आयडॉल्स, देवांचे आयडॉल्स. म्हणजे तुम्ही आपले अक्कलकोट स्वामी समर्थांचं असू दे किंवा कोल्हापूरची आंबेबाई असू दे, ते आपण याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज करत गेलो त्याच्यामध्ये. क्या बात आहे. म्हणजे आता तरी आपण फक्त रांगोळ्यांविषयीच बोलतोय, पण या व्यतिरिक्त अजूनही बरेच असे प्रोडक्ट आहेत ज्याविषयी बोललं जाऊ शकतं. आणि आता त्यांनी जे काही रांगोळ्यांचे प्रकार सांगितले, या रांगोळ्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स, म्हणजे रादर मी आता तुम्हाला सांगूही शकत नाही, इतक्या व्हरायटी आणि इतक्या डिझाईन्स आहेत. आणि खरं तर यासाठी फक्त आणि फक्त क्रिएटिव्ह माइंडच तुम्हाला हवाय. म्हणजे जरी मॅमनी आता उल्लेख केला असला की त्या सोशल मीडिया पाहतात किंवा सोशल मीडिया बघून तुम्हाला काहीतरी सुचतं, पण सोशल मीडियाच्या पलीकडे जाऊनही त्यांच्या मनाला काय वाटतंय किंवा मी काय केल्याने लोकांना ते आवडणार आहे, असेही त्यांच्या काही डिझाईन्स आहेत ज्या खूप वेगळ्या आहेत, ज्या इथे आहेत, ज्या त्यांनी आज सॅम्पलसाठी सुद्धा इथे आणलेल्या आहेत. आणि जे मला रेडिओवरती ऐकतायत आणि युट्यूबला पाहणारे तर नक्कीच पाहू शकतात, पण रेडिओवरती जे आमची ही मुलाखत ऐकतात तर त्यांनी जोशी क्रिएशन या इंस्टाग्राम पेजला जर तुम्ही व्हिजिट केलं तर तुम्हाला हे सगळे सॅम्पल जे आहेत ते सुद्धा पाहायला मिळते. श्रोते हो, पूर्वा मॅडम सोबत ही जी आज विशेष मुलाखत आहे ही अशी सुरू राहणार आहे, पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्या विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आपल्या आज किनारी या विशेष सेगमेंटमध्ये आपण आज पूर्वा खोत मॅडम सोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत आणि जोशी क्रिएशन हा जो त्यांचा ब्रँड आहे याविषयी जाणून घेत आहोत. भेटूयात लगेचच, तोपर्यंत हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपला आजचा सेगमेंट आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण अशा एका उद्योजिकाला भेटलेले आहोत, तिच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. तर त्या उद्योजिका आहेत पूर्वा खोत मॅडम, ज्यांनी जोशी क्रिएशन हा ब्रँड सुरू केला. आणि जोशी क्रिएशन ब्रँडच्या माध्यमातून आज त्यांनी अशा क्रिएटिव्ह गोष्टी सगळ्या लोकांसमोर आणलेल्या आहेत की त्यांनी मी असं थोडंसं म्हणेन की महिलांना थोडंसं आळशी बनवलंय, पण तितकेच
महिलांना छान हॅपीही वाटेल. म्हणजे त्या वस्तू पाहिल्यानंतर आपलं मन असं खुश होईल, प्रसन्न होईल, अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी बनवलेल्या आहेत. सुरुवात रांगोळीपासून झाली. ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की रांगोळ्यांचं ज्या विविध डिझाईन्स त्यांनी बनवलेल्या आहेत त्याविषयी जाणून घेतलं. मॅम, तुम्ही आता देवांच्या आयडल विषयी बोललात आणि त्या रांगोळीचे जे शीटवरती रांगोळी बनवली जाते, जी OHP शीट जिला असं म्हणतात, Yes. खरं तर ही रांगोळी बनवण्याची प्रोसेस म्हणजे काय असते, किंवा साधारणपणे आपण असं म्हणतो की मी आता कदाचित ही व्हिडिओ तुम्ही बघाल युट्यूबवरती तेव्हा तुम्हाला दिसेल, हे खूप सुंदर आयडल देवीचं बनवलेलं आहे आणि खूप छान वाटतं हे. यामध्ये जर तुम्ही काम पाहिलं तर खूप बारकाईने काम केलेलं आहे. म्हणजे यामध्ये खरीखुरी रांगोळी OHP शीटवरती वापरलेली आहे. त्यात रांगोळीचे विविध रंग आहेत, त्या छान मोत्यांचं वर्क केलेलं आहे, स्टोनचं वर्क सुद्धा केलेलं आहे आणि मुळात हे फार क्रिएटिव्ह आहे. आणि या कामाला तुम्ही त्याच्यामध्ये जर बारकाईने बघितलं तर खूप नक्षीकाम किंवा हे काम हे खूप लॉंग प्रोसेस आहे. आणि मग हार्डवर्क जे आहे ते खूप ह्यासाठी लागलेले आहेत. मॅम, साधारणपणे असे आयडल बनवायला किती दिवस जातात? ही प्रोसेस कशी आहे? ऍक्च्युअली कसं, आता हे जे आयडल्स आहेत, पहिला कसं त्याला डिझाईन किंवा आयडल्स किंवा कुठले OHP शीटची डिझाईन जर तुम्हाला बनवायची असेल तर ते साधारण आम्ही काही काही गोष्टी आम्ही हाताने ड्रॉ करतो किंवा काही ट्रेस आउट करतो. काही काही कसं असतं की कस्टमर म्हणतात की नाही, आम्हाला आमच्याकडे हा असा प्रकार आहे, तुम्ही आम्हाला त्याच्या बेसने आम्हाला बनवून द्या. मग त्याप्रमाणे त्यांना डिझाईन आम्ही पहिल्यांदा दाखवतो, बनवून कम्प्युटराईजवरती करून दाखवतो. त्यांच्याकडनं ती पसंती आली तर मग आम्ही ती उतरवायचा प्रयत्न करतो, कलर कॉम्बिनेशनचा वापर करून. कारण पहिल्यांदा जर कस्टमाइज डिझाईन असेल तर आम्हाला ती पहिल्यांदा सॅम्पल्स बनवावं लागतात, जी आमची वेस्ट होतात. बरोबर. मग ती सॅम्पल्स बनवून झाली, त्यांच्याकडनं अप्रुव्हल आलं की मग आम्ही त्याच्यावरती पहिली प्रोसेस करायला घेतो. तर साधारण याला 2 ते 3 लेअर्सचा वापर आम्ही करतो. म्हणजे रांगोळ्यांचा 2 ते 3 लेअर्स असतो. कधी कधी काय असतं की खूपच लाईट कलर असतील तर मग आम्हाला तिकडे 3 लेअरचा वापर करायला लागतो, तर ते डिझाईन उठाव दिसतात. किंवा तो स्किन कलर, आता मोस्ट ऑफ द आयडियल मध्ये तो स्किन कलर जास्त. त्यामुळे तिकडे कधी कधी मग आम्हाला थोडंसं डार्कनेस करायला पाहिजे असेल तर मग आम्हाला 3 लेअर मध्ये करायला. आणि ही आयडल्स ऑलमोस्ट बनवायला 15 डेज तरी लागतात. काही डिझाईन्स ज्या छोट्या छोट्या अशा ज्या डिझाईन्स आहेत, जसं आपण हे जास्वंद आहे आपल्याकडे, किंवा अशा या ज्या बॉर्डर पट्टी ज्या आपण उंबऱ्याच्या बाहेर ठेवू शकता, हे तुम्ही स्टिकअप पण करू शकता. बॅक साईडला 2-वे टेपचा वापर करून तुम्ही करू शकता. हे साधारण तुम्हाला कसं, हे छोटे छोटे जे डिझाईन्स आहेत ते एका वेळी तुम्ही 10-12 एकत्र केलेत तर त्याला वेळ नाही लागत, ते 4 ते 5 दिवसामध्ये होऊन जातात. पण जे मोठे डिझाईन्स आहेत याच्यापेक्षा माझ्याकडे पूर्ण, आता मी ती आणली नाही ऍक्च्युली, याच्यामध्ये आपली पैठणी साडी, त्याला आता जवळजवळ 20 दिवस लागतात. कारण त्याला पूर्ण नक्षीकाम जे मोराचं करावं लागतं ते खूप बारीक करावं लागतं. मग त्याला 20 दिवस लागतात. पण कस्टमरला कसं असतं की नाही, झटकीपट पाहिजे असतं. हो, म्हणजे बऱ्याच जणांचं असतं ना, आज आपण घाईत ऑर्डर दिली आणि मला 2 दिवसात मिळेल का? माझ्याकडे खूप कस्टमर असं विचारतात की अरे तुम्ही मला उद्यापर्यंत द्याल का? म्हटलं पॉसिबल नाही. छोट्या डिझाईन तुम्हाला 2 दिवसात मी देऊ शकते. कारण कसं, ह्या जर सुकलं नाही तर त्याचे कलर्स एकमेकांमध्ये जर मिक्स झाले तर ते खराब दिसतात त्याच्यामध्ये पूर्णपणे. नक्कीच. मॅम, MDF रांगोळी विषयी आपण बोललो किंवा या पॉलिशेट्स विषयी आपण बोललो. या रांगोळ्या, जे इतर ज्या रांगोळ्या आहेत, आपण खरं तर हाताने जे रांगोळी काढतो त्यापेक्षा कसं वेगळे पण देतात, किंवा काय वाटतं तुम्हाला? कसं आहे ना, शेवटी हाताने काढण्यामध्ये जी मजा आहे ती याच्यात तर नक्कीच नाहीये. पण काय झालं, आताच्या धकाबुकीच्या याच्यामध्ये सगळ्यांची जीवनशैली जी अशी झाली आहे की आता आपल्याकडे वेळ नाही. आपल्याला रांगोळी काढण्याची खूप हौस आहे पण आपल्याकडे वेळ नाहीये. मग त्यांच्यासाठी झटपट पटापट ही अशी रांगोळी आहे की तुम्ही पटकन कुणा ठेवून देऊ शकता. म्हणजे इव्हन लहान मुलांना सांगितलं की जरा याच्यामध्ये रंग भर आणि भरून ठेवून द्या तरी हौशेने लोक करतात याच्यामध्ये. पण शेवटी आपण म्हणतो ना की ओरिजिनल ही ओरिजिनल गोष्ट असते. हाताने तुम्ही कितीही त्याला मॉडर्न स्वरूप आणलं तर त्याला हाताला जी आहे ती नाहीच येऊ शकत. सर, तुम्हाला तुमचं कौतुक आहे, तुम्ही स्वतः या बिझनेस मध्ये असून तुम्ही हा फॅक्ट लोकांना सांगता. नाही, हे फॅक्ट आहे. कारण मी तुम्हाला खरं सांगू, मी माझ्या घरामध्ये माझे मिस्टर स्वतः रांगोळी आर्टिस्ट आहेत. ते स्वतः रांगोळी काढतात, टिपक्यांची रांगोळी. आमच्याकडे टिपक्यांच्या रांगोळीची दुसरं चालत नाही. पण तरी याच्यामध्ये माझ्या आजूबाजूला या काही नसतात. कारण ती जी ओरिजिनल आपण रांगोळी हाताने काढतो त्याला जो लुक असतो ते मग अगर पटकन काहीतरी वेळ नाहीये आपल्याकडे, मग शॉर्टकट मध्ये करायला गेलं तर मग करू शकतो. बरं, पण लुकही तसा येतो. आणि मला रादर या पॉलिशच्या रांगोळीमध्ये हे आवडलंय की तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा
रांगोळीचे कलर वापरूनच ते Yes, बनवले. original रांगोळीच्या रंगांचा वापर. पेंट नाहीये किंवा नाही. कुठे ड्रॉइंग केलेलं नाहीये किंवा कुठे आर्टिफिशियल त्याच्यामध्ये असं काही नाहीये. मुळात स्वतः त्याच्यामध्ये हार्डवर्क केलेले आहेत. ते कटिंग असू द्यात किंवा ते डिझाईन्स असू द्यात, मग त्याच्यात रंगरंगोटी असू द्यात किंवा त्याच्यामध्ये रंग भरणं, मग त्याच्यामध्ये स्टोनचं काम करणं, यामध्ये सुद्धा शेवटी तुम्ही तुमच्या ते काय म्हणतात क्रिएटिव्हिटीचा वापर करून आणि शेवटी हाताने जी रांगोळी काढली आहे ती फक्त खाली जमिनीवरती काढण्याऐवजी या पॉलिशिट्सवरती Yes. काढलेली आहे, असं एक त्याला आपण म्हणू शकतो. खरं तर मॅम मी डिझाईन्स विषयी बोलेन. आज मी ते पाहतीये खूप डिझाईन्स तुम्ही आणल्यात, पॉलिशिट्समध्ये असू द्यात किंवा बऱ्याच वेगवेगळ्या रांगोळीच्या तुमच्या ज्या प्रकार आहेत त्या रांगोळीच्या प्रकारामध्ये असू द्यात. खरं तर डिझाईन्समध्ये सुद्धा त्या क्रिएटिव्हली त्या डिझाईन्स सुचणं, आता फॉर एक्झाम्पल हे आपण एखाद्या चौरंगाभोवती खूप छान पद्धतीने ठेवू शकतो. महिरप आहेत हे महिरप. किंवा अगदी मोराचे जर पाहायला गेलं तर आपण बऱ्याच वेळेला दिवाळीमध्ये किंवा आपण घराच्या समोरच्या काही रांगोळ्या काढतो त्यावेळेला आपण विशेष करून ही जी रांगोळी आहे ही आपण एकदा तरी काढतोच की छान मोराचं त्याच्यावरती मोर असेल त्या रांगोळीमध्ये समईच्या भोवती किंवा समईच्या भोवती जर आपल्याला ठेवायचं असेल तर त्या भोवती काय ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही वेगळ्या डिझाईन्स क्रिएट केलेल्या आहेत आणि अगदीच काही जास्त काही करायचं नाहीये तर मग त्यासाठी तुम्ही असे हे छोटे छोटे designs. फ्लावर्सच्या पॉलिशिट्सवरती ज्या रांगोळ्या आहेत त्या तुम्ही बनवलेल्या आहेत. तर हे ह्या सगळ्या डिझाईन्स किंवा ही क्रिएटिव्हिटी कशी सुचते तुम्हाला? ऍक्च्युली खरं सांगतो ना, मला आवड आहे आणि त्याच्यामध्ये मी जसं मगाच म्हणलं की म्हणतो ना की प्रत्येक पुरुषा मागे आपण जसं म्हणतो की बाईचा हात असतो, तसं माझ्या मागे नाही तर माझ्या बाजूनी माझ्या सपोर्टला माझा नवरा आहे. क्या बात आहे. मला काही नवीन डिझाईन जर सुचत नसेल तर ते स्वतः काहीतरी हे करतात, मला सांगतात हे असं कर तसं कर, तू हे ट्राय करून बघ, हा असा प्रयत्न करून बघ, आणि ते मी प्रयत्न करत असते. मला नाही जमलं तर माझी जी दुसरे स्टाफ आहे त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही ट्राय करून बघा, आणि असं क्रिएटिव्हिटी काही ना काही चालू असतातच असतं त्याच्यामध्ये पूर्णपणे. हा झाला तुमच्याकडून एक महत्वाचा मांडलेला मुद्दा. आता मला सांगा की तुम्ही गेली अनेक वर्ष नेहमी वेगवेगळ्या क्लायंट्सना भेटत असाल, वेगवेगळ्या कस्टमर्सना भेटत असाल. जे आपले ग्राहक आहेत, कस्टमर्स आहेत, म्हणजे आता काही वर्षांपूर्वीचे कस्टमर आणि आत्ताचे कस्टमर आहे, काही बदल दिसून येतोय तुम्हाला ग्राहकांमध्ये किंवा त्यांच्या मागण्यांमध्ये काही वेगळे पण दिसतंय? खूप येतं की यांना तर म्हणलं की याच्यात अजून तुम्ही काहीतरी क्रिएटिव्हिटी आणा किंवा अजून दुसरं काहीतरी डिझाईन्स आणा. आणि आता ह्या कशा डिझाईन्स खूप आता कॉमन झाल्या की काही जण आता माझ्याकडे याच्यामध्ये खूप लोकांनी आपलं मुंजीचं रुखवत सांगितलं होतं. बट्टू पासून सगळं पाहिजे त्यांना, सुस्वागतम, बट्टू, पूर्ण त्या गोष्टी लागतात. किंवा लग्नाचं रुखवत, सप्तपदी, तेही असे मी कस्टमायझेशन त्याच्यामध्ये कस्टमर्सना करून दिले. त्यांच्या रिक्वायरमेंट, त्यांना त्यांचं कलर कॉम्बिनेशन जसं पाहिजे तसं बनवून दिलेलं आहे. आणि हे असे माझे डिझाईन्स भारताच्या बाहेर भरपूर गेले पूर्णपणे. खरंच खूप छान आहे सगळं. मॅम या व्यतिरिक्त पुढे जाऊन मला म्हणजे असा प्रश्न आहे की हा जो तुमचा व्यवसाय आहे त्याचं स्वरूप जे आहे ते दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. म्हणजे सुरुवातीला अगदी घरापासून सुरू केलेला व्यवसाय ते आता विविध म्हणजे मला असं वाटतंय आपले बरेच स्टॉल्स तुमचे लागतात किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही एक्झिबिशन मध्ये तुम्ही जाता, तिकडे तुमचे स्टॉल्स असतात, ते मॅनेज करणं. त्या व्यतिरिक्त जाऊन आता तुमचं स्वतःचं शॉप आहे, त्या शॉप मधून तुम्ही बऱ्याच ग्राहकांना भेटत असतात किंवा त्यांच्या काही कस्टमाइज गोष्टी आहेत त्या बनवून देत असतात. आणि मुळात सणासुदीला प्रचंड गर्दी होत असते, कारण आपल्याला माहिती आहे की आता कोणताही सण असू दे सगळेजण छान उत्साहाने सगळ्या आनंदाने त्या सगळ्या गोष्टी करत असतात. मग कुठेतरी या गोष्टींचा आपसुकच तिकडे संबंध येतो. तर मग सणासुदीच्या काळांमध्ये तुम्ही कसं हे सगळं मॅनेज करता? नाही, ऍक्च्युअली कसं पहिलं मी एकटीच करत होते, त्यामुळे वन मॅन शो हा माझा प्रकार होता. मिस्टर कधीतरी असं सपोर्ट करायचे, कधीतरी पॅकिंग करणं किंवा याच्यामध्ये. पण आता कसं माझ्याकडे स्वतःचा स्टाफ आहे, एक्झिबिशनचा स्टाफ आहे. मग कधी काय असेल चढवायला हे असेल की मग त्यांना सगळ्यांना बसवते कामाला आणि मग ते मला हेल्प करत असतात पूर्णपणे. म्हणजे आमच्यात आता पूर्वी कसं होतं की मी दुकान माझं फक्त 6 दिवस चालायचं, आठवड्यातनं 1 दिवस बंद असायचा. आता मी गेल्या वर्षीपासून 7च्या 7 दिवस म्हणजे दुकान चालू असतं, एकही दिवस सुट्टी नाही त्याच्यात.
येस, ठाण्याला चरईमध्ये मॅडमचं हे शॉप आहे, तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला त्यांच्या सोशल मीडियावरती त्यांचा पूर्ण ऍड्रेसही मिळेल. मॅम, या व्यतिरिक्त आपण काही दुसऱ्या तुमच्या प्रोडक्टबद्दल बोलणार आहोत. मला इथे काही तुम्ही कापडापासून बनवलेली काही वस्तू दिसत आहेत, म्हणजे फक्त असं नाहीये की फक्त प्लास्टिकच वापरून केलंय किंवा पॉलिश शीटचाच वापर करून केलंय. आता माझ्या हातामध्ये हा एक खूप सुंदर असा मोर आहे आणि ही मोराची डिझाईन आहे जी तुम्ही कापडावरती बनवलेली आहे, डिजिटल प्रिंट. आणि मुळात कापडावरती जो अतिशय मऊ सूद असा हा कापड आहे, याला फिल्ड फॅब्रिक म्हणतात. आणि या फिल्ड फॅब्रिक वरती हे काम करणं, मुळात ही संकल्पनाच तुम्हाला कशी सुचली आहे? कारण आणि ते त्याच्यावर मोराची डिझाईन केली आहे जी खूप फ्रँकली सांगू, ही आयडिया माझी नाही. ही एक एनजीओ आहे ठाण्यामध्येच. ते एनजीओ जी चालवते ती माझी मैत्रीण आहे. अरे वा. सो मी तिला त्या एनजीओला एक हेल्प व्हावी म्हणून मी त्यांचे डिझाईन तिथनं, ह्या सगळ्या डिझाईनचे आयडिया सगळ्या तिच्याच असतात. क्या बात आहे. फेल फॅब्रिक मध्ये तिचे डिझाईन्स फक्त मी घेऊन माझ्याकडे मी ती सेल आउट करते. वा. पूर्णपणे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलं तर केळीच्या पानांपासून सुद्धा डिझाईन्स आहेत. म्हणजे अगदी जर आपल्याला घरामध्ये किंवा टेबल वापरू शकतो, किंवा अगदीच जर आपल्याला छान नैवेद्याचं ताट ठेवायचं असेल किंवा काही ठेवायचं असेल तरी आपण ह्या केळीच्या पानांचा नक्की वापर करू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा बरेच ऑप्शन आहेत. आणि मुळात काही दारासमोर ठेवण्यासाठी ज्या पट्ट्या आहेत, ज्या काही प्लास्टिक्स मध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या आहेत, त्याही तुम्ही ठेवलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं त्याही खूप वेगवेगळ्या आहेत. आणि ज्यामध्ये हे अॅक्रेलिक वरती बनवलेले आहेत. हे धुता येतात तुम्हाला. अच्छा, वॉशेबल आहे. आणि हे एमडीएफचे स्टेन्सिल्स आहेत. आपण जसं स्टेन्सिल्स पूर्वी वापरायचो तसं चाळणीवर येते. नक्कीच. आणि यामध्ये सुद्धा बऱ्याच तुम्ही डिझाईन्स बनवले आहेत. यामध्ये सुद्धा खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ऍक्च्युली आता आणल्याना हा फक्त 10% माझा प्रोडक्ट्स आणले. नक्की. जर तुम्ही दुकानात आला तर तुम्हाला थाउजंड्स ऑफ प्रोडक्ट्स तुम्हाला दुकानामध्ये बघायला मिळतील. व्हरायटीज प्रत्येकाचे वेगवेगळे. आणि तिकडे जाऊन तुम्ही असं ठरवलं असेल की मला आता हेच घ्यायचं, आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही प्रचंड कन्फ्युज व्हाल आणि असं वाटेल तुम्हाला की नाही एक नाही, आपण 4 गोष्टी एक्स्ट्रा घेऊन. कस्टमर्स माझ्याकडे असं ऑनलाईन वरती सांगतात की मला हे पाहिजे, आणि नंतर जेव्हा ते दुकानात किंवा एक्झिबिशनला येतात, अरे हे तर मी बघितलंच नव्हतं, मी त्यापेक्षा नाही घेतलं, ते बरं आले. म्हणजे आणि मला मुळात आपण ह्याला काय म्हणतात, हे फेल फॅब्रिक आहे. हे फेल फॅब्रिक वरती सुद्धा मुळात आजकाल आपण दाराला चौकट्याला तोरण बनवतो, आंब्याच्या ढाळांचं, आंब्याच्या पानांचं, किंवा आपल्याला काही वेळेला विड्याचं पान सुद्धा लागतं. आणि आत्ता मी ही गोष्ट मला आजच कळली ती पूर्वा मॅममुळे की यामध्ये सुद्धा ह्या फेल फॅब्रिकमध्ये सुद्धा ह्या गोष्टी उपलब्ध आहेत. आणि मुळात लोक आपल्या दाराला कंटिन्यू जर आंब्याच्या पानांचं तोरण असेल तर ते किती छान दिसेल, म्हणून लोक, मला असं वाटतं मॅडमकडे आंब्याची पानं सुद्धा उपलब्ध आहेत. आणि हे माझ्या ऍक्च्युली हे कसं ना की हे जे प्रोडक्ट्स आहेत ना महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे इंडियाच्या बाहेर मिळत नाही. त्यामुळे माझे जे आउट ऑफ इंडियाचे कस्टमर्स आहेत बरेचसे हे माझ्याकडनं उचलून घेऊन जातात बल्कमध्ये. का त्यांना तिकडे काही पूजा बिजा असली की मग आपण काय करतो, अरे पानं सुकली की आपण ती फेकून देतो. मग त्याच्यावरची हे कसं, हे प्रोडक्ट्स वॉशेबल आहेत. तुम्ही हे आरामात मशीन वॉश आहेत, ज्याला काही वर्क नाही. जसं उदाहरणार्थ याला मोराला वर्क आहे, हे पण वॉशेबल आहे. पण ह्याला कसं आहे, तुम्ही मशीन वॉश नाही करू, निघू शकतं. हे बाकीचे जे प्लेन प्रोडक्ट्स आहेत हे तुम्ही आरामात मशीनमध्ये टाकलेत तरी चालू शकतं. सॉफ्ट डिटर्जंटचा वापर करून तुम्ही याला धुवू शकता. आणि ह्याचे खूप लोकांनी याचे तोरणच बनवलेले आहेत आणि दरवाजाला लावलेले आहेत. म्हणजे अर्थात जोशी क्रिएशन हे अगदी भारताच्या बाहेरही पोहोचलेलं आहे. आणि मुळात मी तर म्हणेन की जे आपल्या कुठेतरी मातृभूमीपासून, आपल्या कल्चरपासून जे लांब गेले त्यांच्यासाठी हे सगळेच बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे तिथे कुठे रांगोळी काढायला जागा नसेल, मिळत नसेल, चान्स नसेल, तर त्यांच्या सगळ्यासाठी मला असं वाटतं की हे सगळे बेस्ट ऑप्शन आहेत. आणि डेफिनेटली जर कोणी तुमच्यापैकी कोणी जर किंवा आपल्या घरातलं जर कोणी आउट ऑफ असेल, आपल्या संस्कृतीपासून ते जर लांब गेलेले असेल आणि त्यांना जर परत असं छान जोडून ठेवायचं असेल तर नक्कीच मला असं वाटतं हे सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्यासाठी आपल्याला कामी येतील. खरं तर आपण पूर्वा मॅडम सोबत छान दिलखुलास गप्पा मारतोय. मला त्यांच्याबद्दल मुळात हा जो त्यांचा प्रवास सुरू आहे, हा प्रवास सुरू असताना काही गमती जमती घडल्या असतील, बऱ्याच कस्टमर्सना ते भेटले असतील, तेव्हा त्यांचे जर काही प्रसंग असतील, अनुभव असतील तर तेही आपण जाणून घेणार आहोत. पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती ही जी सुरू आहे मुलाखत, ही अशीच ऐकत राहा.
आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज किनारी. आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण जोडलेले आहोत जोशी क्रिएशनच्या सर्वेसर्वा पूर्वा खोत मॅडम यांच्यासोबत. आणि पुन्हा एकदा आपण या गप्पांना सुरुवात करूयात. मॅम, आपण आपल्या प्रोडक्ट विषयी बरंच जाणून घेतलं आणि आता तर खरं अधिक महिना सुरू आहे. अधिक महिन्यासाठी काही स्पेशल जर मला काही गोष्टी लागणार असतील तर त्यासाठी काही आहेत का अधिक क्रिएटिव्ह? महिन्यासाठी आपण अशा मॅग्नेट्स बनवलेले आहेत. बेसला मागेच मॅग्नेट लावलेला हो. आहे आणि हे मॅग्नेट पूर्ण वॉशेबल आहे. तुम्ही आरामात साबणाच्या पाण्याने धुवू शकता. अरे वा. येस. आणि पूर्ण आरामात टिकतं. आजकाल खूप जण ह्याचं ट्रेंडिंग चाललंय. किंवा तिस्तीन गोपद्म येस देतात खूप जण. तर हे अशी तिस्तीन गोपद्माचे मोल्ड्स पण आपण पॉलिमर प्लास्टिकमध्ये आणलेले आहेत आणि हे पण प्रोडक्ट वॉशेबल आहे. पॉलिमर प्लास्टिक पूर्ण वॉशेबल आहे. हे असे आपण 2 अधिक मासासाठी आणलेले. काही जण वाण देण्यासाठी असे उंबरट्याच्या पठ्ठ्या पण घेतात. पठ्ठ्या. तर या अशा पण तुम्ही असं वाण म्हणून तुम्ही कोणाला देऊ शकता पूर्णपणे. नक्कीच. आणि मला असं वाटतं असे बरेच प्रोडक्ट आहेत जे महिलांना हळदी कुंकवाला म्हणून जर आपल्याला कुठे कोणाला जर द्यायचे असतील तर त्यासाठी उपयोग येतात. किंवा एखाद्याला मला जर घरी आलेल्या माझ्या मैत्रिणीला काही जर गिफ्ट द्यायचं असेल तर डेफिनेटली आपण हे 100% प्रोडक्ट देऊ शकतो. मी मगाशी म्हटलं होतं की हे जो आपण जे सेट पॉलिमरचे सेट्स आहेत आपल्याकडे बरेच सेट्स असतात. पण काय म्हणतात की अरे माझी जागा खूप लहान आहे तर मला काही एवढी जागा लागत नाही, हे नाही होत. मग त्यांच्यासाठी आपण असे काही कॉम्पॅक्ट प्रोडक्ट्स पण आणलेत. हे आज तुम्ही वाण म्हणून पण देऊ शकता किंवा तुम्हाला पण डेली युजला जर वापरायचे असेल रांगोळी तर हे असे पॅकेट्स वापर करू शकता. पॅकेट्स मध्ये कोणते हे आहेत? आता ज्या डिझाईन्स तुम्हाला इथे बाहेर दिसतात ना ह्याच डिझाईन्स तुम्हाला या पॅकेटमध्ये 5 पीसचा मिळतो दिसतात पूर्णपणे. आणि हे माझ्याकडे खूप ट्रेंडिंग आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि संक्रांतीला हे माझ्याकडे वाण म्हणून खूप जात असतील. बरोबर. आणि म्हणजे हळदी कुंकवाची जी परंपरा आहे आपल्याकडे ती फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. आणि पण पूर्वी थोडासा प्रकार वेगळा होता. आता गिफ्टिंग मध्ये काय द्यायचा हा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो आपल्या सगळ्यांसमोर. तर त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. मॅम, आता थोडासा वेगळा प्रश्न आहे. एक बिझनेस सुरू करताना म्हणजे तुम्ही सुद्धा जेव्हा सुरू केलं तेव्हा एका गोष्टीपासून त्या अनगिनत वस्तू ज्या आहेत तुमच्याकडे आहेत, अनेक डिझाईन्स आहेत, व्हरायटीज आहेत. खरं तर हा बिझनेस जेव्हा तुम्ही सुरू केलात तेव्हा तुम्ही असा विचार केलेला की आपला हा जो विस्तार आहे हा पुढे असा होत राहील किंवा काय? नाही, ऍक्च्युअली कारण मला काय म्हणतो अनपेक्षित प्रमाणे हा माझा वाढत गेला. माझा फक्त ट्रेंड इथपर्यंतच होता पॉलिमर पर्यंत. मला नंतर पुढे ह्या गोष्टी वाढत जाईल. हा माझा पहिल्यापासून एक स्वप्न होतं की आपलं एक स्वतःचं दुकान असावं आणि त्या दुकानामध्ये आपलं काहीतरी प्रोडक्ट्स किंवा हे ठेवून तिकडे डिस्प्ले करा. पण हे एवढं वाढत जाईल हे मला म्हणजे स्वप्न पण मला अजूनच वाटतं की ते स्वप्न आहे वाढलेलं एकदम. नाही, नक्कीच. पण मॅम, यातला एखादा अभिमानाचा असा काही प्रसंग किंवा क्षण किंवा अभिमानास्पद कौतुक अशी की तुम्हाला स्वतःबद्दलच वाटतं की वाव, मी करून दाखवलं, माझ्या हजबंडच्या माझ्या पार्टनरच्या सोबतीने का होईना आम्ही पुढे आलो आणि हे करून दाखवलं, असा अभिमान असा कधी आणि काय? मी 99 सालापासून मी बिझनेसमध्ये. एक तर कसं आहे की आमची फॅमिली बॅकग्राऊंड पूर्ण बिझनेसमध्ये, म्हणजे माझे मामा भाऊ सगळे माझ्या बिझनेसमध्ये आहेत. पण ते प्रत्येक वेगवेगळ्या त्यांच्या फील्डच्या बिझनेसमध्ये आहेत आणि त्यांचाच वारसा मी पुढे चालवला. मी पूर्वी नोकरी करत होते पण मला नोकरीमध्ये काढीचाही इंटरेस्ट नव्हता. मग मी म्हटलं काय असेल ते आपण आपलं स्वतःचं चालू करायचं. मग तेव्हा 99 पासून मी बिझनेसमध्ये उतरले त्यांच्याबरोबर. 2015ला मी जोशी क्रिएशन हा चालू केला ॲज अ ग्राफिक डिझायनर म्हणून. पण तेव्हा मला असं वाटलं नव्हतं की माझा जोशी क्रिएशन जो खाली होता तो आता वरच्या टॉपला जाईल. पण त्यावेळेला मी फक्त ग्राफिक डिझाईन होते की ते छोट्या मोठ्या गोष्टीच करत होते. पण जेव्हा मी या रांगोळी फील्डमध्ये आले मिस्टरांच्या सपोर्टने मला ह्याचं खरं श्रेय मी त्यांनाच देते. कारण त्यांनी जर मला या फील्डमध्ये आणलं नसतं म्हणजे सांगितलं नसतं तर मी एवढा मोठा प्रवास करूच शकले नसते पूर्णपणे. आणि खरंच मला आता खूप छान वाटतंय की मला माझं जे जोशी क्रिएशन जे छोटं होतं ते आता मोठं झालंय. आणि मी जे फक्त आता ॲज अ ओनर म्हणून असं नाही म्हणत आहे पण मी कस्टमर्सना प्रोडक्ट्स देत होते. पण आता माझे प्रोडक्ट्स वेगवेगळ्या ॲज अ गिफ्टिंग पार्टनर्स म्हणून पण वेगवेगळ्या संस्थेला जातात. येस.
म्हणजे पहिलं सगळ्यात मी अप्सरा म्हणून एक आहे Yes. मराठी मंडळ आहे दादरला, मराठी संवर्धन मंडळ, त्यांच्या याच्यामध्ये मी पहिल्यांदा पार्टिसिपेट केलं होतं 2023ला. दरवर्षी मी पार्टिसिपेट करते. 2024ला मला सर्वोत्कृष्ट उद्योजिकेचा अवॉर्ड त्यांच्याकडनं मिळालं मला पूर्णपणे. आणि नंतर दिल के करीब म्हणून एक होतं, तिथे माझे प्रोडक्ट्स हे अजूनही कलाकारांकडे जातात प्रोडक्ट्स माझे. येस, नक्कीच. नाही, खरंच हे खूप अभिमानाची बाब आहे की आपण जे काम करतोय त्याचं ते काम लोकांना आवडतंय आणि कोणीतरी त्याची दखल घेत आहे आणि त्यामुळे आपली कोणीतरी पाठ थोपटतंय. खरं तर हा खूप मोठा अभिमानाचा एक नक्कीच तो एक आपण प्राऊड मुवमेंट आपल्या स्वतःसाठी असं म्हणू शकतो मॅम. आणि खरंच सरांना खूप मी हॅट्स ऑफ देईन, कारण खूप कमी पार्टनर्स असे असतात, खूप कमी मुलींचं नशीब असं असतं मी म्हणेन की ज्यांना लग्नानंतरही इतका चांगला साथीदार त्यांच्या आयुष्याला लाभतो की आणि त्याच्यामुळे फक्त वैवाहिक जीवन नाही तर एका स्त्रीचं करिअर घडतंय. हे खूप कौतुकास्पद बाब आहे. खरं तर खूप छान वाटलं या सगळ्या आज तुम्ही इथे आलात आणि छान इतक्या दिलखुलास गप्पा झाल्यात. आम्ही जोशी क्रिएशन विषयी जाणून घेतलं, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे कुठेतरी थांबावंच लागेल. पण जाता जाता ज्या महिला आहेत ज्यांना स्वतःचं काहीतरी सुरू करायचं आहे, त्यांना आवड खूप आहे पण काही कारणांमुळे त्यांनी स्वतःला असं रोखून ठेवलंय, अशा सगळ्या महिलांना काही मार्गदर्शन कराल का? माझं एवढंच म्हणणं आहे, जर तुमच्या मनात जिद्द असेल ना तर तुम्ही वरचं शिखर आरामात गाठू शकता, पण ते फक्त तुम्ही अंमलात आणा. हे बरोबर. तुम्ही जोपर्यंत स्वतः काही करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोण ढकलणार नाही. तुम्ही पुढे थोडं एक पाऊल पुढे टाका की 10 पावलं तुमच्या मागणं येतातच येतात. आणि हे माझ्या बाबतीत झालंय. मी फक्त म्हटलं चल जाऊ दे 1 वर्षच करायचंय मग पुढे, पण नाही, ते नंतर कस्टमर्स आपल्या एवढे मागे लागतात ना की अरे नाही मॅम तुम्ही करा आम्ही करतो पूर्णपणे. आणि मॅम जोशी क्रिएशनचं लावलेलं एका रोपट्याचा आता वटवृक्ष झालाय. येस. पुढच्या काही वर्षांमध्ये जोशी क्रिएशनला कुठे पाहताय? माझं ऍक्च्युली मी जसं म्हटलं की आता सध्या माझं जर दुकान असलं तर ते मी रेंटवरती आहे, पण माझं एक खूप मोठं स्वप्न आहे की माझं स्वतःचं एक दुकान असावं आणि ऍटलिस्ट 2 तरी ब्रांचेस त्याचे निघावे मुंबईमध्ये. म्हणजे जे आता ठाण्यात आहे तसंच अजून एक मुंबई साईडला माझा विचार चाललाय, पण बघूया आता स्वामींची कृपा. नक्कीच ती असेल. आणि मी तर म्हणते 2 काय बऱ्याच ठिकाणी या ब्रँचेस जोशी क्रिएशनच्या व्हाव्या, कारण तुम्ही ज्या गोष्टी बनवताय ती काळाची गरज आहे आणि लोक वेडे आहेत अशा सगळ्या गोष्टींसाठी आणि लोकांना मुळात ते आवडतंय, ग्राहकांना आवडतंय आणि ग्राहक वर्ग हा एकदा घेतल्यानंतर परत येणार नाही असं होत नाही. त्यांना सतत मग आज काय नवीन आहे का असं विचारून प्रत्येक वर्षी वेगळे घेतात. प्रकारे याच्यामध्ये हा प्रकार असा आहे ना की याच्यात तुम्ही जितकं इनोव्हेटिव्ह आणाल तितकं लोकांसाठी ते कमीच आहे. कारण माझ्याकडे असे खूप जुने ग्राहक आहेत जे 2021ला जे होते ते अजूनही माझ्याकडे नवीन प्रोडक्ट्स आले की ते अजूनही माझ्याकडनं येऊन कलेक्ट करतात पूर्णपणे. येस डेफिनेटली. आणि इथेच हे सगळं आलंय आणि तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. खरं तर मॅडम सोबत मुलाखत करायची हे बऱ्याच दिवसांपासून चालू होतं आणि फायनली तो योग आला, कारण आय कॅन टोटली अंडरस्टँड की बरेच ऑर्डर्स असतात, कस्टमर्सना भेटायचं असतं, त्यांच्यासोबत त्यांचे सगळे काही डिमांड्स आहेत ते पूर्ण करण्यामध्ये मॅडम बिझी असतात, पण आज त्या वेळ काढून हे सगळे प्रोडक्ट घेऊन इथे आल्या. खूप छान वाटलं. तुम्हाला सरांना आणि मुळात आपल्या जोशी क्रिएशनला खूप खूप शुभेच्छा. हे जोशी क्रिएशन असंच वाढत जाओ आणि 2 नाही याच्या बऱ्याच ब्रांचेस हो अशा शुभेच्छा तुम्हाला देते आणि पुन्हा एकदा मनापासून आभार. थँक्यू. मी पण तुमचे सगळ्यांचे आभार मानते, स्पेशली आचार्य 90 FM चे, की मला संधी मिळाली माझे प्रोडक्ट्स बद्दल माहिती देण्याची आणि माझ्या जोशी क्रिएशन बद्दलची माहिती पूर्णपणे देईल. तर श्रोते हो, आपली ही विशेष मुलाखत आज किनारी या सेगमेंटमधली ही कशी वाटली? आज आपण आज किनारी या सेगमेंटमध्ये पूर्वा खोत यांना भेटलो, त्यांच्याशी छान दिलखुलास संवाद साधला आणि जोशी क्रिएशन विषयी बरेच काही जाणून घेतलं. केवळ एका रांगोळीपासून, एका रांगोळीच्या डिझाईन्स पासून सुरू झालेला हा प्रवास आज हजारो डिझाईन्समध्ये जाऊन पोहोचलेला आहे आणि अगदी हजारो घराघरांमध्ये पोहोचलेला आहे. तर खरं तर हा जो त्यांचा प्रवास होता हा आज आपण त्यांच्याकडून जाणून घेतला. हे विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली किंवा जोशी क्रिएशनच्या वस्तू जर तुम्हाला ऑर्डर करायच्या तर त्याविषयी डिटेल्स हव्या असेल तर नक्कीच जोशी क्रिएशन या इंस्टाग्राम पेजलाही सुद्धा व्हिजिट करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमचे काही फरमाईश असतील किंवा तुम्हाला जर काही इथून ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही आम्हाला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399.
त्याचबरोबर ही मॅडमची मुलाखत आहे ही युट्यूबवरती सुद्धा अवेलेबल असणार आहे, तर तिथेही युट्यूबला जाऊन नक्की ही मुलाखत पहा आणि आचार्य 90 FM वरती असणाऱ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. मी आरजे कोमल पूर्वा खोत मॅडम सोबत इथेच तुमची रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. थँक्यू.